गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली बाईक घेऊन चाललो आहे गावाला, रत्नागिरी गुहागर. टाईम झाला आहे 6:23. 6:20ला घरातून बाहेर पडलो आहे. आता पाहू कसं होतं आहे पुढचा सफर आपला. हा आहे मुंबई गोवा हायवे. आपण झालो आहे कनेक्ट. तर बघू कसा होतो आहे प्रवास आणि कसा आहे रस्ता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर डिपेंड राहील प्रवास कसा होतो आहे ते. थोडं लेट झालं निघायला. ठरवलं होतं जाईन लवकर 4-5ला निघेन, पण ॲज युजल झोप पूर्ण नाही झाली. म्हणजे तशी पूर्ण झाले पण रेग्युलर झोप पूर्ण नाही झाली. त्यामुळे ॲज युजल पोटामध्ये गुडगुड चालू झालेलं आहे. आपल्याला मध्ये पनवेलला बहुतेक थांबायला लागेल टँक फुल करायला. म्हणजे एकदा फुल केला की आपण डायरेक्ट गावी निघून गेलो, मग टेन्शन नाही आपल्याला. समोर बघू शकता सनराईज. सकाळी निघालो तर ऑलमोस्ट 6:30 झालेत, पण ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. सगळेच बहुतेक सकाळी निघाले गावी जायला. बघू आपण 6:30ला म्हणजे 6:20ला निघून 6:20ला निघून आपण किती वाजता पोचतो ते गावी जायला. रोड चांगले पाहिजे आणि ट्रॅफिक कमी पाहिजे तरच ठीक आहे. आता ऊन येईलच, त्यात मे महिन्यातलं कडक ऊन आहे. तो बघू कसा होतो प्रवास. आता पाहू शकता इथे किती गर्दी आहे. कळंबोळी फाटा सरळ जातो आपला पुण्यासाठी. पुणे एक्सप्रेस हायवे, जिथे बाईक अलाउड नाही आहे. आता बायकर्स आहेत ते सगळे लेफ्ट मारतात इथून, आणि आपल्याला पण लेफ्ट घेऊन थोडं राईटला जायचं आहे. आता हे बघा ट्रॅफिक. वरून पुण्याचा रस्ता मुंबई गोवासाठी इकडून खालून जायचं आपल्याला. आणि पुढे मेन सिग्नल आहे, त्यामुळे खूप ट्रॅफिक असतंच नो डाऊट. तो पेट्रोल टाकून आलो आहे. इथे एक टँक फुल करू, जेणेकरून आपण डायरेक्ट गावी जाऊ. प्रॉब्लेम नको, जास्त थांबायला पण लागणार नाही आपल्याला कुठे. आता निघालो आपण. पेट्रोल प्लस एअर प्रेशर चेक केला. टायरने थोडीशी हवा कमी होती. ठीक आहे. आता डायरेक्ट बघू. तर डायरेक्ट गावीच, म्हणजे ऑलमोस्ट चिपळूणच्या पुढेच आपण चिपळूण नंतरच भरणार पेट्रोल. तिथून खाली गेल्यावर पनवेल आहे, इथून आपण ब्रिजने तर चाललो, त्यामुळे डायरेक्ट जाणार आपण. आता ओरियन मॉल. आपला रस्ता नेहमी चुकतो. तिथे समोर पाहू शकता JNPT राईट, पुणे स्ट्रेट, जो ओल्ड हायवे, आणि पणजी हलकासा राईट. तर आपल्याला पुढे जाऊन हलकासा राईट घ्यायचा आहे. त्या गाड्या ज्या सगळ्या चालल्या आहेत त्या आपल्याबरोबर गावीच चालल्या आहेत. चिखलाची नाश्त्यासाठी इथे नाश्ता चांगला भेटतो, त्यामुळे सगळेजण इथे येतात. खूप वेळा पाहिलं इथे. आणि थोडं रिलॅक्सेशन पॉईंट असतो, मीटअप पॉईंट असतो, त्यामुळे बरेचसे इथे येतात. ॲक्च्युली चेंज जरा लूप केली ना, त्यामुळे थोडं स्मूथ चालायला लागले गाडी. म्हणजे जाणवतं ते स्मूथनेस. तो त्याच्यानं थोडी जस्ट वॉश केली होती ना, त्यामुळे मी ऑइल म्हणजे लूप नव्हता टाकला, लुब्रिकेंट. थोडासा जर्क खात होती गाडी. पण आता सकाळी लूप केलं ना, एकदम स्मूथ चालते आणि ते जाणवतं आहे. अशा तऱ्हेने पुढे ट्रॅफिक दिसून येतं आहे. ॲक्च्युअली कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे.
आम्हाला हे पुस्तकात होतं तेव्हा. आता सिलेबस वगैरे सगळं चेंज झालं आहे, काहीतरी नवीनच आलं त्यांचं. पण आम्ही असताना आम्हाला पुस्तकात असायचं आहे. भाव आरामात येतो, काय काही नाही तो. बाई 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 मला तर ह्याच्यासोबत पहिले भीती वाटते. पहिलं लांब ॲक्च्युली हे जे ह्याला काय बोलतात एक्झॅक्टली माहीत नाही. तर तुम्ही म्हणाल आता हे बघा, त्याच्यामध्ये ॲक्च्युली ना खूप वजन असतं म्हणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो एकच लोड घेऊन चालला आहे. तुम्ही एक समजू नका तो खूप हेवी आहे बाय द वे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आडवं नाही घेऊन जाऊ शकत, कारण ना जेव्हा क्रेनचा वापर करतात ना हे ठेवण्यासाठी, त्यामुळे त्यांना ते थोडं खर्चिक जास्त असतं. की आता हे जो आहे ना सिलेंडर म्हणा किंवा त्याला कॉईल म्हणा जे गोल केलेलं आहे, तर ते आडवं ठेवलं ना तर ते नाही घेत आहे. म्हणजे मध्ये होल असतो, त्यामुळे त्यांना क्रेननी दोरी टाकून ते त्याला बरोबर प्लेस करता येतं. त्यांना परत काढताना पण तेच, ठेवताना आणि काढताना ह्या दोन्ही गोष्टी त्यांना बरं पडतं. त्यामुळे ना हे असे उभेच असतात. पण ते रिस्की पण तेवढंच आहे. जर ब्रेक दाबला तर पुढं जाण्याचे चान्सेस. आणि त्याच्यामध्ये जर तो पट्टा असतो ना तो जर ॲल्युमिनियमचा असेल आणि जर तो सुटला तर एकदम बोलतात खतरनाक नुकसान होतं त्याचं. तुम्ही गुगल करू शकता, तुम्हाला ना याची आयडिया भेटेल मी काय बोलतो ते कळेल. ऊन आणि ट्रॅफिक दोन्ही स्टार्ट झाले. हलकं ऊन स्टार्ट झालं. आता वाजले 7:07. आता आपण पेनमध्ये आहोत. तर अजूनपर्यंत रस्ता ठीक आहे. मध्ये फक्त माणगाववाला जो पॅच आहे तो खराब आहे असं कळलं आहे. हा मुंबई गोवा कधीपासून बांधतायत अजून झालेलं नाही आहे. किती वर्ष लागणार आहेत काय माहिती. आता हे जे बायपास बांधलेत ना ते खूप छान आहेत, जसे की तुम्ही बघू शकता. आता हा बघा, हा हे वरून जाणारा ब्रिज बांधून बायपास केला आहे. किती चांगलं आहे. हे मेन ट्रॅफिकवाले पॉईंट होते. हे ब्रिज बांधल्यामुळे आता खूप कमी आले. पण याच्यामध्ये एक नुकसान झालं, जे लोकल दुकानदार होते त्यांचं खरंच खूप लॉस झाला. कुछ तो प्रॉब्लम हुआ है. बहुत ही गंदा ट्रैफिक. वो देखो रॉन्ग साइड से जा रहे हैं. हे बघितलं, हे सगळं ट्रॅफिक आहे. हा कधी होणार काय माहिती. हा एवढा त्रासदायक रस्ता आहे फक्त गाडी येताना. आता तर एका ठिकाणी त्यांनी वन साईडची ट्रॅफिक फुल स्टॉप केली आणि इकडून पास करत होते. इतकी बिकट अवस्था आहे. बघितलं ॲनिमल लोड. तो डॉग तो आणि 2 मांजर घेऊन चालले होते ते. पण घॉगरपर्यंत चांगलं आहे, त्यामुळे आता काय इश्यू नाही. मेन तोच पॅच आहे जो माणगावपर्यंत आहे. तो एकदा झाला की आपण आरामात निवांत जाऊ शकतो. आता टाईम झाला आहे 9:19. माणगाव क्रॉस करायलाच मला 2 तास लागले. ॲक्च्युली ते रोड खराब आहे ना, त्यामुळेच प्रॉब्लेम आहे. खराब इन द सेन्स अभी झालेच नाहीत. ते जो जुने रोड आहे त्याच्यावरच काम चाललं आहे त्यांचं, त्यामुळे. आता हे बघा, इथं जिथे रस्त्याचं काम केलं आहे तिथे कसं स्मूथ चाललं आहे सगळं. ना ट्रॅफिक ना गाड्यांचं टेन्शन, कारण जायला यायला रस्ता खूप आहे. थोडा एक ब्रेक घेतला होता नाश्त्यासाठी. टाईम झाला आहे 10. रोनेरेला 10 वाजले. फायनली पोचलो आपण महाडला. 10-11. 3 लेन आहेत, त्यामुळे ट्रॅफिकचं काही टेन्शन नाही. रस्ते पण चांगले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते माणगावपर्यंतच जरा प्रॉब्लेम आहे. तो एकदा पॅच झाला की मग गावी येण्यासाठी खूपच चांगलं आहे. तिच्यामध्ये पावसामध्ये बस वाहून गेली होती. तो हा तिकडचा ब्रिज, आता हा नवीन ब्रिज बांधला या साईडला.
तर इथेच ती घटना घडली होती पावसामध्ये, दुर्दैवी घटना. आपण पोचलो आहे पोलादपूर. टाईम झाला आहे 10:27, 10:30. पोलादपूरला आता जवळ आहे इथून ॲक्च्युअली. आता खेड लागेल, त्यानंतर चिपळूण, त्यानंतर गुहागर. तीच आपण आलो आहे कशेडी बोगद्याजवळ. खूप टाईम वाचला आहे बोगद्यामुळे, नाहीतर हा पूर्ण डोंगर पार करून यावं लागायचं. परंतु आता दोन्ही साईडचे बोगदे चालू आले, त्यामुळे अजूनच चांगलं आहे. एकदा पहिलेचं कन्स्ट्रक्शन झालं होतं ऑलरेडी, आता हा जस्ट चालू केलं आहे, कारण कोकणात येणाऱ्या लोकांसाठी गर्दी असते ना, त्यामुळे. झाले 11:15. आता खेड आले, पुढे अजून 1-1.5 तास लागेल आपल्याला. खेड रेल्वे स्टेशन, जसं तुम्ही बघू शकता, हे खाली इथे रेल्वे स्टेशन आहे. मोठा टोल बांधला आहे. हा कधी चालू होणार आहे काय माहीत. मी जिथे इंजिनिअरिंग झाली, GIT घाटा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दाबून आणावा, हे खूप बदललं आता. रस्ते रुंदीकरण झालं, त्यामुळे खूप सारे चेंजेस झाले. चिपळूणमध्ये पोचलो आहे. जस्ट फरशीवरून बायपास घेऊन गुहागरला चाललो आहे. 12-12:30 होतील, 12:30 वाजतील, 12:30-1पर्यंत घरी टच. पुढं मार्ग तमाणीमध्ये गेल्यानंतर थोडं पेट्रोल फुल करायला लागेल, कारण गावी फिरण्यासाठी पेट्रोल लागेल. तिकडे पेट्रोल भेटेल ना भेटेल आयडिया नाही. पण आता हे मार्ग तमाने आलं आहे. हा गोंचरीचा पेट्रोल पंप. मार्ग तमान्याच्या आधी आपल्याला सुरळमधून जायचं आहे, त्यामुळे नंतर पेट्रोल पंप भेटणार नाही, डायरेक्ट आपलोडीत. त्यामुळे आता तिथं भरलेलं बरं तमाने. तर रोड ना मध्येच खराब आहेत, मध्येच चांगले आहेत. ते चालता मध्येच खड्डा येतो. गाडी चांगली आहे त्यामुळे काय वाटत नाही, नाही तर प्रॉब्लेम आहेत. ही जी गाडी येते तिकडे किलोमीटर टोटल झाले 10,000. अजून नाही झालेत 9,996. बाय द वे टोटल किलोमीटर किती झालेत? 9,998. आणि हा तोच ऐतिहासिक टाईम आहे. आता 10,000 किलोमीटर होतील, ते पण गावी येताना. 1-1.5 वर्ष झालं बाईक घेऊन. त्यानंतर झालेले आहेत 10,000. तसं जास्त रनिंग नाही बाईकचं. फटायला आलो आहे. आपला हा मेन रत्नागिरीला जाणारा हायवे. सुरळीचा पण रस्ता ठीक होता, थोडा वनवे आहे तेवढाच फक्त. पण जास्त तिथं कोण गाड्या वगैरे नसतं, क्वचित एखादी दुसरी गाडी येते, त्यामुळे शॉर्टकटसाठी तो बरा आपला, काय टेन्शन नाही. भर दुपारी 1 वाजला आहे बरोबर. ॲक्च्युली उन्हातून आणि सकाळी ट्रॅफिक भेटलं, त्यामुळे थोडं लेटच झालं, पण इट्स ओके. इकडे शॉप वगैरे झालीत खाली. तर हा रस्ता किती चांगला आहे, वळणावळणाचा पण चांगला रस्ता आहे. आणि रत्नागिरी गाडी जाणार वगैरे आहेत ना, त्यामुळे हा मेन रस्ता कन्सिडर केला जातो. त्यामुळे चांगला आहे रस्ता हा.
फायनली एंट्री झाली आहे सोरेमध्ये. रोडची अवस्था बिकट आणि पिकटच आहे. कधी चांगलं होणार काय माहीत नाही. गेल्या वर्षी म्हटलं होतं ह्या वर्षी तरी होईल, आता ह्या वर्षी म्हणतो ह्या वर्षी तरी होईल आणि पुढच्या वर्षी चांगला रस्ता बघावा भेटेल, पण याची कोण गॅरंटी देऊ शकत नाही. बोललो तो फायनली टाईम झाला 1:15. गाडीच उभी केली. सकाळी 7ला निघालो होतो, येईपर्यंत 1 वाजलाच. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.